डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। निदा खानला लपवण्यात MIM नगरसेवकाचा हात, धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कुणी सहभागी आहे का, सर्व तपासलं जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। काल MIM नगरसेवकाच्या घरातून केली होती अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिक पोलिसांची कारवाई। निदा खानला लपवल्याप्रकरणी MIM नगरसेवक मतीन पटेल सह आरोपी। नाशिक पोलिसांकडून मतीन पटेल विरोधात गुन्हा दाखल, मोबाईल सुद्धा जप्त। निदा खान फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात, यामागे मोठं षडयंत्र, जलील यांनाही सह आरोपी करून चौकशी व्हावी, मंत्री संजय शिरसाटांसह गोपीचंद पडळकर यांचा आरोप। आरोप सिद्ध होईपर्यंत कोणीही दोषी होत नाही, निदा खानकडे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा पर्याय। चूक नसल्यास MIM निदा खानला मदत करणार, इम्तियाज जलील यांच्याकडनं भूमिका स्पष्ट। सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री, अमित शहांच्या नेतृत्वामधील बैठकीत विधिमंडळ दलाचा नेता म्हणून निवड, उद्या शपथविधी। पश्चिम बंगाल सरकारचा उद्या शपथविधी सोहळा, ब्रिगेड परेड ग्राउंडवर सोहळा होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार। तामिळनाडूमध्ये थलपती विजय सत्ता स्थापन करणार, इतर पक्षांच्या पाठिंब्याने विजयने बहुमताचा आकडा गाठल्याची सूत्रांची माहिती। TVKला CPI, CPM, DCK या पक्षांचा पाठिंबा। सत्ता स्थापनेसाठी TVK पक्षाची सुप्रीम कोर्टात धाव, एका सदस्याकडनं कोर्टात रीट याचिका दाखल। राज्यपालांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देण्याचे निर्देश देण्याची याचिकेमधून मागणी। आजारपणातून बरे झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच साताऱ्यामध्ये, कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करत जंगी स्वागत। उद्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदेच्या सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा, कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार, पारकर यांची माहिती। तर रवी पारकर यांच्यावर पाणी सोडले, विनायक राऊतांची टीका। कांद्याच्या दरात मोठी घसरण, कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल, प्रति किलो 50 पैशांचा भाव मिळत असल्यामुळे बाजार समितीबाहेर ट्रॅक्टर लावून आंदोलन, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती विदारक, संभाजीनगरच्या पैठणमध्ये 1 टन कांदा विकूनही हाती 0 रुपये, उलट आडत्यालाच खिशातून दिला 1 रुपया। तर करमाळ्यामध्ये 73 पोती कांदा विकणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात केवळ 400 रुपये। कलिंगडामुळे नाही तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे लोकाडिया कुटुंबाचा मृत्यू, मुंबईत कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। वैद्यकीय अहवालानंतर सुद्धा पायधुनी परिसरातील बाजारातून कलिंगड अजूनही गायब। नांदगावपेठ MIDC जवळ अप्पर वर्धा धरणाची पाईपलाईन फुटली, अमरावती शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत, पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू, उद्या संध्याकाळपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता। राज्यातील अनेक भागामध्ये आजही पावसाच्या सरी, नंदुरबारमध्ये सलग 4थ्या दिवशी पाऊस, तर नांदेडच्या मुदखेड आणि कंधार तालुक्यात पावसाच्या सरी, वाशिम जिल्ह्यातही जोरदार पाऊस। शासकीय जमीन प्रकरणात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार, उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे 254 एकर जमीन खासगी कंपनीच्या घशात, जमीन परत मिळवण्यासाठी सरकार कोर्टात जाणार। 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 92.9%, यंदाही मुलींनीच बाजी मारली, 94% मुली तर 89% मुलं उत्तीर्ण। कोकण विभागात सर्वाधिक 97.62% निकाल। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।